हर हर महादेव मित्रांनो, आपल्या ट्रिपचा 8वा दिवस मित्रांनो. काल रात्री आपण जवळपास 2 वाजता आपण केदारनाथ उतरून खायतून रूमवरती आलो बरं का. आता वाजले सकाळचे 9 सव्वा 9 वाजले. आपल्याला ते बद्रीनाथकडे जायचे. तर आपण जो हॉटेल घेतलं जायचं सीतापूरच्या मोठं शॉप आहे तिथे आपण हॉटेल घेतलं होतं. मुक्कामाला ते मुक्कामाला थांबून झोप झाली. रात्री काल म्हणजे फुल जाम होऊन गेलो. 14 घंट्यामध्ये आपण जवळपास पूर्ण ट्रॅक कम्प्लीट केला. म्हणजे खालून वरती पण गेलो म्हणजे दर्शन वगैरे घेतलं. वरून परत खाली आलो. जवळपास 48 किलोमीटरचा ट्रॅक आपण जवळपास 14 घंट्यात पूर्ण केला. आणि केदारनाथकडे जर बघितली तर एक माणूस जर माणूस वरती गेला तर दर दुसऱ्या वेळेस वरती पायी जाण्याची इच्छा करणार नाही. असा ट्रॅक केदारनाथ खूप खतरनाक. त्यात पाऊस चालू ओलं चिकची खूप त्रास झाला होता. त्याला मांडा बिंडा फुदूक रात्री आल्या गोळ्या घ्यायला बरोबर वाटून गेलं मित्रांनो. आता आपल्याला बद्रीनाथला निघायचं इथून. बद्रीनाथ रनिंग जवळपास 215 किलोमीटर दाखवतो इथून. साधारणतः 6 ते 6.25 घंट्याचं रनिंग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समजा की आपण इथून 9 वाजले नाश्ता पाणी करून 10 वाजता निघू. संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपण बद्रीनाथला पोहोचलो. आपण मित्रांनो निघू नाश्ता वगैरे आपण लवकर आपण बद्रीनाथ स्टेशन निघू. बद्रीनाथला आता रोड कसे काय कसं मला दाखवलं मित्रांनो. आतापर्यंत तब्येत फार व्यवस्थित आहे. काही थोडं पाण्याचा बदल थोडंसं आवाजाचा बदल झाला जास्त काही नाही. पण बाकीचं बेसिस समजा वगैरे मेजर असं आजारी पडलेलं असं काही नाही सर्व फ्रेशमध्ये. तर संध्याकाळपर्यंत बद्रीनाथला पोहोचण्याचा प्रयत्न करू. संध्याकाळपर्यंत बद्रीनाथला दर्शन जाऊन प्रयत्न करू. तर चला नाश्ता पाणी करू. इथून निघू आपण बद्रीनाथच्या दिशेने. नाश्त्याला आपण आलो पराठा मागवला होता. कारण मंडळीत झालं दादा गाडी वॉश करतो. तर आपण आतो आला येऊन पराठा खाऊन आणि निघू आपण बद्रीनाथच्या दिशेने. मित्रांनो, रामपूरचं मेन मार्केट आपण थांबलो होतो वरच्या फ्लोअरला. गाडीचं पार्क केलं होते. जर नाश्ता पाणी झालं तर निघून आपण बद्रीनाथच्या दिशेने. चला तर निघालो आपण आता बद्रीनाथच्या दिशेने. चला हर हर महादेव. जाऊ बद्रीनाथला आता इथून जवळपास 6 ते 7 घंट्यात रनिंग आहे. करू हळूहळू कवर आपण आता. मित्रांनो, काय झालं काय माहिती, फुल ट्रॅफिक जाम झाली होती रोडला इकडे बद्रीनाथला जाताना. रुद्रप्रयागचा रोड असतात त्या फुल ट्रॅफिक जाम आहे. पाठीमागं पूर्ण गाड्यातून बसल्या. जाऊन बघू काय झालं की पुढं. बापरे बाप, कमीत कमी साधारणतः 1 किलोमीटरच्या पुढे तर जास्त लाईन दिसते बरं का. बघू पुढं काय लोक म्हणतात दगड कोसळला म्हणे. जाऊन बघू काय झालं आपण. ते मोठी लाईन आहे मित्रांनो. इकडं लँडस्लाईड झालं बरं का. रोड साफ करता येते. 10-15 मिनिटात रोड ओपन होऊन जाईल. या साईडची ट्रॉफिक इकडे थांबवून ठेवली त्यांनी आणि खाली तिकडे साईड ट्रॅफिक त्या साईडला थांबवली बरं का. पूर्ण साधारणतः 1 किलोमीटरच्या आसपास ट्रॅफिक पूर्ण गोळा झाली इकडे. मित्रांनो, डोंगरवा किती करड आहे आणि डोंगर तर काहीतरी दगड वगैरे काहीतरी माती वगैरे सगळी त्या पावसामुळे बरं का. होईल 5-10 मिनिटात क्लिअर होईल. JCB लागलं क्लिअर करायला. ते करते क्लिअर तेवढं थांब. मग आपण निघू इथून. फुल ट्रॅफिक जाम होऊन गेली त्यामुळे. ट्रॅफिक मोकळं झाली पूर्णपणे. आता इकडनं गाड्या निघते पटापट. ओलं चिकन आपण पुढे जाऊन थांबू आता. पहिले आपल्या साईडची ट्रॅफिक ना ती मोकळी केली पोलिसांनी बरं का. आपली गाडी आली बसून घेऊ आपण. चला आली आपली गाडी फायनली. बसू गाडीतून निघू आपण.
नारासाहेब आणि सारे उतरून घेतलं तर नारासाहेब गाडी. मित्रांनो समोरच्या साईडला पण फुल ट्रॅफिक जाम करून ठेवली आहे तिकडे. म्हणजे ऑप्शन नव्हता जोपर्यंत लँडस्लाईड क्लिअर होत नाही ते म्हणजे डोंगर खाली रस्त्याला तोपर्यंत गाड्या अडवल्या शिवाय नव्हत्या त्यांना. दोन्ही साईडना ट्रॅफिक फुल जाम होते. पहिले आपल्या साईडची ट्रॅफिक मोकळी गेली त्यांनी आणि नंतर मग इकडे, कारण त्या साईडला रोड थोडंसं अरुंद होता, चिवळ रोड होता, त्याच्यामुळे इकडच्या साईडला रोड मोठा असल्यामुळं गाड्या इकडे बसू शकतात डबल लाईन, तिकडे समोर बसू शकत नव्हत्या. त्याच्यामुळे आपल्या साईडची गाडीची ट्रॅफिक क्लिअर केली आणि नंतर तिकडची क्लिअर करते. मित्रांनो रुद्रप्रयागचा टनल आहे हा. मित्रांनो आपण आता रुद्रप्रयाग पासून ना बद्रीनाथकडे रोड पकडला बरं का. इकडं हलकाशा पावसाला सुरुवात होऊन गेलेली आहे. जास्त नाही जोर पावसाचा पण हलकासा पाऊस आहे. त्याच्यामुळे आपण इकडं हलका काय जोर काय सारखाच असतो पाऊस सारखा, दरड कोसळा काय लागत नाही इकडे जास्त बरं का. त्या हिशोबाने आपण हळूहळू जाऊ. आता साधारणतः बद्रीनाथपर्यंत 160 किलोमीटर अंतर आहे. तर जवळपास 3.5 घंट्याचं रनिंग दाखवतोय. तर हळूहळू आपण असा कट करत करत संध्याकाळपर्यंत आपण बद्रीनाथला पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू मित्रांनो. आपला तर रनिंग होणार आहे, आपण जाणार आहे जोशीमठवरनं जाणार आहे. जोशीमठ, चमोली जोशीमठ, कर्णप्रयाग आणि मग आपण बद्रीनाथकडे पोहोचणार मित्रांनो वर्ग. बद्रीनाथकडे जाताना आता गाडी रिफिल करून घेऊ, कारण का पंपवर परत तेल भेटायला नाही भेटलं सांगतात नाही. तर साधारणतः किती होईल, 3500 रुपये तेल बसतंय. तर टाकून घेऊ आपण पंपावरती, म्हणजे परत पुढे नको अडचण नाही आपल्याला बरं का. मित्रांनो समोर ते दिसतंय ते आहे कर्णप्रयाग बरं का. आपण कर्णप्रयागपासून आता निघलो बद्रीनाथच्या दिशेने मित्रांनो. डोंगराच्या कडेला पूर्ण वसलेलं गाव आहे कडका परिवारची बरं का. मोठं गाव आहे कर्णप्रयाग. इथनं 2 नद्यांचं संगम इथं पण होतं कर्णप्रयागला. आपण आता घाटाचा रस्ता धरला इथून पुढं. इथं यापूर्वी आपल्याला सर्व होता तो डबल लेन रोड होता. आता इथून पुढं पूर्ण सिंगल लेन रोड आहे. चमोलीपर्यंत सिंगल लेन आहे माझ्या अंदाजे तरी. तर तिथून पुढे परत आपलं डबल रोड राहील थोडासा जोशीमठपर्यंत. तिथून परत सिंगल लेन रोड आहे आपल्याला पुढे बरं मित्रांनो. ठीक आहे, चला वेळ वाया न घालता संध्याकाळपर्यंत आपल्याला झालं बद्रीनाथ नारायण दर्शन पण घ्यायचं आपल्याला. त्या हिशोबाने आपण हळूहळू जाऊया बद्रीनाथकडे. मित्रांनो बद्रीनाथला जाणारे जो रोड आहे ना एकदम खतरनाक डोंगर कठाडीची रोड आहे. आणि इकडं लँडस्लाईड होण्याचं प्रमाण जास्त असतं बरं का. आता 4-5 दिवसापूर्वी तिकडं तुफान पाऊस झाला होता. त्यावेळेस हा रोड जवळपास 2 दिवस बंद केला होता, कारण का पूर्णपणे लँडस्लाईड होऊन गेलं तिकडं. त्याच्यामुळे इकडं काम पण चालू आहे रोडचं. कन्स्ट्रक्शन एकदम म्हणजे हाय लेवलच्या फोकस पण चालू आहे. इकडं दऱ्या खोऱ्या बघितलं तुम्ही, तुफान खोल दरी आहे आणि डोंगर खतरनाक डोंगरावर का पूर्ण म्हणजे इकडं रोड पूर्णपणे डोंगर कट करून डोंगर रस्ता बनवलं इकडं. असं बद्रीनाथचा रोड आहे मित्रांनो. बद्रीनाथ 50 किलोमीटर पाठीमागे अजून जवळपास 1 तास लागेल आपल्याला बद्रीनाथपर्यंत पोहोचण्यासाठी. आता वाजलेत 4:15 वाजलेत. आपण 5-5:30 पर्यंत बद्रीनाथला पोहोचू असा आपला अंदाज आहे.
हो काय होतं पुढे काय दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मित्रांनो वर का पुढचे रोड कसे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला वेळ बदलण्याचे. मित्रांनो रोड बघा कसे खतरनाक इकडे झाडं आणि दरी खूप खूप खोल आहे इकडे. डोंगर पूर्ण डोंगर कट करून इकडे कन्स्ट्रक्शन केलंय. खाली साईडला खोल दरी. काही काही ठिकाणी सिंगल रोड आहे, काही काही ठिकाणी डबल लेन रोड आहे. जिथं सिंगल लेन रोड आहे तिथं गाड्या पास व्हायला प्रॉब्लेम होतो. असं डबल लेनच्या ठिकाणी काही अडचण येत नाही, पण सिंगल लेनला खूप त्रास आहे इकडे वाटतं. आणि त्यातली जर लँडस्लाईड झालं तर मग या अर्धा एक तास टाकले. पण मग कसं इथलं प्रशासन एवढं सज्ज आहे की लँडस्लाईड झालं तर रस्ता जेवढा लवकर होईल तेवढा लवकर मोकळा करण्यासाठी तत्पर असतं. कारण आपण मागे पाठीमागे बघितलं असेल आणि तर आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल पाठीमागे एक लँडस्लाईड झालं होतं. त्यांनी माझ्या मते अर्धा पाऊण तासामध्ये पूर्णपणे रोड क्लिअर करून टाकत होता. एवढं प्रशासन सज्ज इथं लँडस्लाईड आली. कारण यात्रेचा टाइम आहे, ट्रॅफिक वगैरे गर्दी वगैरे खूप राहते. त्या हिशोबाने प्रवाशांना काही अडचण होऊ नये या हिशोबाने प्रशासन पूर्ण तत्पर असते त्या कामासाठी वाटतं. आता आपण सध्या एक ब्रिज क्रॉस करतोय तो अलकनंदा नदीचा ब्रिज येतो. म्हणजे खालून जी रिव्हर गेले नदी गेली ती अलकनंदा नदी आहे. तरी मला किती खोल आहे. आणि पूर्ण डोंगर चढ उताराचे रोड आहे मित्रांनो वर का. एका डोंगरावर खाली यायचं, एका डोंगरावरती वरती जायचं. आणि संपूर्ण नागमोडी वळणाचे रस्ते असल्यामुळे का एकदम म्हणजे चक्कर होतं माणसाला पूर्ण. कारण सारखीच करत असते इकडून तिकडं तिकडून तिकडं, त्याच्यामुळं पूर्णपणे त्रास होतात बरं का. किती माणूस पक्का असला तरी तो थोडासा डगमगतो तो वॉमिटिंग होण्यासाठी होऊ शकते इथे. कारण का नागमोडी वळणामुळे त्रास खूप होतो माणसाने इकडे. आता 8 टन मग किती एकदम जागेवर युटर्न आहे. ठीक आहे चला अजून पुढे भारी भारी नंतर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तुम्ही आपली मागची जर बद्रीनाथची सिरीज बघितली असेल तर त्यावेळेस हा पूल चालू होता 2022-23 मध्ये मित्रांनो वर का. आता त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते नवीन परत ब्रिजचं काम होतं म्हणजे वर का. तर बायपास रोड काढला साईडला त्याने. बद्रीनाथला जाण्यासाठी गाड्यांची लाईनच लाईन वर तुफान गर्दी जाण्यासाठी. खूप मंदिर दर्शन होतं की नाही होतं काय माहिती आज कसं आहे. तरी गेलं दर्शन पास भेटतो कारण प्रत्येक ठिकाणी टोकन कंपल्सरी केलं मंदिरामध्ये. ते मंदिरात गेलं टोकनवर कळलं आपल्याला आता दर्शन होतं की नाही होतं का. पुढं पुलाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, रोडचं पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. लँडस्लाईड झाली ती आत्ता, त्याच्यामुळं माझ्या तिथेच पडला होता तो. आता परत काम चालू केलं गेलं. मित्रांनो समोर जे दिसतंय ते उखी मठचं मंदिर आहे. तो कळत दिसतोय तो. ज्यावेळेस केदारनाथ धाम बंद होऊन जातं, म्हणजे पूर्णपणे बंद होतं, तर केदारनाथ बाबाची पालखी जी आहे ती उखी मठला आणली जाते. तर ह्या मंदिरात ठेवलं जातं मित्रांनो. तर इथून परत म्हणजे मंदिराची सुरुवात म्हणजे मंदिर ओपनिंग व्हायला सुरुवात होऊन जाते. तर त्यावेळेस परत इथून परत पालखी केदारनाथकडे नेलं जातं मित्रांनो. मग हा मंदिर आहे, दर्शन घेऊन टाका सर्वांनी त्याच्यावर. शाम के टाइम तो होली
मुख्य मठ कडून बद्रीनाथकडे जाणार रोड होता. कधी गावामध्ये सिंगल लेन होता, आता डबल लेन झाला तयार बरोबर. समोरून पण गाड्या येत्या, म्हणजे हा रोड खरा अर्थ सिंगल लेन होता, पण तरी पण डबल गाड्या येतात इकडनं. पुढे आर्मीचा सेक्टर आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही पुढे. मग कॅमेरा बंद करून खाली उतरले परत काढू. मित्रांनो, सूरज किरण टाकातून काय भारी दिसतं. यात्रेकरूंची गर्दी तर वाढत चालली पुढे मित्रांनो. फुल ट्रॅफिक जाम व्हायला लागली खऱ्या अर्थानं. किती होत रे मित्रांनो, चला आता आपण लागलोय खऱ्या अर्थानं बद्रीनाथच्या डोंगराला. माझं असं वाटतं हा डोंगर पूर्णपणे चढला बद्रीनाथ देवस्थान येऊन जाईल मित्रांनो. तर इथनं 25 मीटर अंतरावरती आहे देवस्थान. काही नाही, 1 तासात जातो मंदिरात पोहोचून जाऊ. आता संध्याकाळचे वाजले 7:15 वाजेपर्यंत आपण मंदिरामध्ये पोहोचू आणि संध्याकाळी दर्शन घ्यायचा आपण प्रयत्न करू. मित्रांनो, आपण जेव्हा उखीमठ जवळ होतो ना, त्यावेळेस पूर्ण वातावरण गरमट वाहणार बरं का. जसं बद्रीनाथ देवस्थानच्या जवळ चाललंय तर थंडी वाढत चालली आहे मित्रांनो. बर्फबंदी झाला लागली कोकणामुळं. आता थंडीचं प्रमाण वाढलं चाललंय का हळूहळू. तर वरती जाऊ, बघू किती बर्फ दाखवतो म्हणून. आपल्याला खूप लांब जायचं, जवळपास 15 किलोमीटर जायचं आपल्या इथून. स्वतः वाढले संध्याकाळचे 6:45 वाजलेच आहे. बघू किती वेळ आपण जायला मंदिराकडे आपल्याला, आणि दर्शन होतं की नव्हतं ते पण दाखवतो. या साईडने जी स्थिती अलकनंदा नदी, पाणी खूप येत जाते तिला. इकडे वरती वगैरे लँडस्लाईड खूप प्रमाणात झालं बघ तिकडे. यावर्षी पावसाचा लँडस्लाईड खूप होऊन गेलेलं आहे. आणि इकडं घाटाचा एवढा रस्ता खतरनाक आहे ना की इथं म्हणजे चढ उतार काहीच कळत नाही. गाडी उतारायला जर लावली तर गाडी रोडवर चालते. एवढं असं म्हणजे रोडचं काय म्हणतं ना, सरळपणाच कळत नाही इकडे बरं मित्रांनो. गाडी नॉर्मली सरासरी आवडते 12-13 आवडते ती गाडी घाटामध्ये इकडे. एवढे रोड घाटावाटाचे रोड इकडे साईडला. चला, थंडी खूप वाढत चालली, आपण तो मंदिराकडे जाऊ आणि लवकर दर्शन घ्यायचा प्रयत्न करू. मित्रांनो, बर्फ बघा, तुफान बर्फ बघा. केदारनाथ पेक्षा जास्त बर्फ बद्रीनाथला दिसतो इकडे. पूर्ण लादीच लादी बर्फाची पूर्ण इकडे फुल बर्फ इकडे. अजून साधारणतः 3-4 किलोमीटर मंदिर राहिलंय त्या मंदिराकडे. बद्रीनाथ देवस्थानचा प्रवेशद्वार भद्र करू तू सतत बदल करू शाल. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय बद्रीनाथच्या पावनभूमीमध्ये, म्हणजे बद्रीनाथ तिथेवर मित्रांनो. तर आतमध्ये जाऊ, आता पार्किंग वगैरे शोधू, आपण गाडी पार्क करू आणि लवकर जो होतील तेवढं पहिले दर्शन घ्यायचा प्रयत्न करू. हो, बद्रीनाथ धाममध्ये आलो आपण, पण इथं पार्किंग आणि हॉटेल खूप महाग आहे मित्रांनो. नुसती गाडी पार्किंग करायची म्हणजे 3,000 रुपये मागतात, 300 रुपये म्हणतात. आणि रूम रेंट 3,000-4,000 रुपये रूम रेंट म्हणतात. आपण एकदा रूम वगैरे शोधू, गाडी पार्क करून मग मंदिरात दर्शन देऊ. उशीर जरी आलं तरी झालं, दर्शनाला आपण संध्याकाळी जाऊन दर्शन घेऊया आपण बद्रीनाथ. फायनली मित्रांनो, आपल्याला एक मठ भेटलाय, तारादी मठ म्हणून. तिथे आपण गाडी पार्क केली, आता इथं रूम घेतली आपण, सामान आतमध्ये ठेवू आणि दर्शनाला जाऊ आपण बरं. रूममध्ये निघालो आपण आता. रूम तुम्हाला दाखवायची राहिली, पहिले दर्शन घेऊ मंदिरात जाऊ आपण एकदा.
चला आपण चाललो मंदिराकडे दर्शनासाठी बरं का. गर्दी अजून सकाळी सांगा म्हणजे गर्दी काही दिसत नाही. आता मंदिरात जाऊ गेले कळलं गर्दी किती इकडे. थंडी खूप मित्रांनो, तुफान थंडी इकडे. मित्रांनो समोर दिसत आहे ते बद्रीनाथचं मंदिर. तुफान गर्दी आहे दर्शनाला. मित्रांनो समोर ते बद्रीनाथचं मंदिर, खाली निवासी आलकनंदा नदी बरं का. दर्शनाला गर्दी खूप आहे. पटकन जाऊ आणि दर्शन बाहेर जाऊन दर्शन घेऊ टाकू आपण एकदा. अलकनंदा नदीचा जोरात बघू किती वेळ लागतो दर्शनाला, दाखवतो पुढे गेल्यावर. चला बाहेर लागलो आपण, दर्शन घेऊ आपण पटकन. मित्रांनो बद्रीनारायणचं मंदिर दर्शन झालं इकडं. आतमध्ये व्हिडिओ लावला नाही आपण, काढला व्हिडिओवर मित्रांनो. समोरच्या साईडला हार्दिक स्वागत व अभिनंदन करती है. चलो मित्रांनो, आपले चारी धामापैकी शेवटचं राहिलेलं धाम जे बद्रीनाथ धाम जे आहे आपलं, तो दर्शन झाले आपल्या धामामध्ये. गर्दी वगैरे काही नव्हती, 5-10 मिनिटं दर्शन होऊन गेले निवांतपणे. आपले पूर्ण उत्तराखंडमध्ये 4 धाम जे आहेत ते पूर्ण दर्शन झाले. व्यवस्थित 4 धाम दर्शन झालं मित्रांनो आपलं. खूप भारी वाटतं दर्शन घेऊन येतो मित्रांनो. गर्दी वगैरे काही नव्हती, व्यवस्थित दर्शन होऊन गेले आपले पूर्ण. तर ठीक आहे, चला इथून आता रूमवर जाऊ आणि आपण निवांतपणे आराम करू. हा बद्रीनारायणचा बद्रीविशालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला जाऊयात आपल्या रूमवरती, जेवण वगैरे करू आपण जाऊ.